विषय नवीन विषय घेऊया. आजचा विषय आहे की हेतुवाद किंवा कर्मसिद्धांत. कर्मसिद्धांत वेगळा आहे, हा हेतुवादाचा सिद्धांत आहे. कारण आणि परिणाम, कला इंग्रजीमध्ये कॉज अँड इफेक्ट म्हणतात, तो आपण पाहूया. हा सिद्धांत डॉक्ट्रिन ऑफ कॉज अँड इफेक्ट किंवा डॉक्ट्रिन ऑफ कॉजिएशन त्याला म्हणतात. की घटना घडते, इव्हेंट, एखादी घटना घडते, तर घटना घडताना प्रत्येक व्यक्ती ज्याच्यामध्ये मानवतावाद आहे, काय प्रत्येक व्यक्ती नाही, ज्यांच्यामध्ये मानवतावाद आहे असा व्यक्ती, ज्याच्यामध्ये मानवता आहे म्हणजे ह्युमॅनिटी आहे, ज्याच्यामध्ये मानवता आहे अशा व्यक्तीला वाटते की घटना घडली, तर ही घटना कशी घडली, याचं कारण काय. सुरुवातीला अशा प्रकारच्या घटना घडत होत्या निसर्गामध्ये. लोक घाबरून जायचे. आकाशामध्ये खूप ढग आले आणि खूप वीज कडाली आणि खूप कुठेतरी वीज पडली, खूप पाऊस आला, नद्यांना पूर आला आणि घरं वाहून गेले, गावाच्या गाव वाहून गेले. अशा प्रकारच्या घटना जेव्हा घडत होत्या, तर त्यावेळेसही लोक कारण शोधत होते की त्याचं कारण काय. प्रत्येक घटना जी घडते त्याच्यामध्ये ही घटना घडली, तर बऱ्याच लोकांना त्यावेळेस कारण माहित नव्हतं. बऱ्याच लोकांना त्या काळामध्ये कारण माहित नव्हते आणि म्हणून त्यांनी काय केलं, घटना घडली तर ही घटना चमत्कारिक असली पाहिजे, कारण त्याला कारण काढले नाही. चमत्कारिक असली पाहिजे, ईश्वरी असली पाहिजे. ईश्वर असली पाहिजे किंवा आपोआप घडली असेल. आपोआप घडली असेल, कारण एखादी घटना घडते, एखादी परिणाम निघतो, त्यावेळेस त्याचं कारण असते. प्रत्येक गोष्टीला बुद्ध म्हणतात की कारण आहे. प्रत्येक गोष्टीला कारण आहे. घटना घडते तर बिना कारणाने घटना घडते का? प्रत्येक गोष्ट आहे. पाऊस पडते त्यालाही कारण आहे. कशामुळे पाऊस पडतो? त्या पाण्याची वाफ होते आणि पाण्याचे ते आकाशात जाते, मग आकाशात ढग होतात, मग ठराविक वातावरणामध्ये थंडी निर्माण होते, कोल्डनेस, आणि तेव्हा ढग थंडे होतात तेव्हा त्याचं पाण्यात रूपांतर होते आणि ते पाणी खाली पडते. त्यावेळेस लोकांना कारण माहिती होते का? मग ते काय घाबरून जायचे. लोक घाबरून जायचे की असं घडते, काहीतरी असलं पाहिजे. देवाचा कोप आहे, चमत्कारिक आहे, कोणा जादू केलं असेल, कोणी मंत्र केलं असेल. आपण नाही पाहिलं. आपल्या लहानपणी तर आम्हाला कोणाचं पोट दुखलं तर अरे त्याच्याकडे जाऊन ये बरं, पाणी भरून आण बरं, होतं की नाही? सुरुवातीला कारण माहित नव्हते पोट कशात, तर तो काहीतरी पाणी ग्लासभर घेऊन जायचा, मग त्या बाई काहीतरी असे फूक मारायची पाण्यात, आणि मग पाणी प्यायचं. मग आपल्याला वाटते बरं वाटते आता.
मानसिकता बनली होती. तर हे सुरुवातीला त्याचे कारण माहीत नसल्यामुळे मनुष्य याच्याकडे वळला होता. चमत्कारिक, ईश्वरीय किंवा घटनेला कारण नसते, परंतु बुद्धाने जे सिद्धांत केले, सिद्धांत लावले, बुद्धाने त्या काळामध्ये एवढे सुंदर सिद्धांत निर्माण केले, म्हणजे बुद्ध किती विद्वान असतील. 3000 2500 वर्षापूर्वी बुद्धांनी हे विचार मांडले. आता जे आपण सायन्सच्या काळामध्ये, जेव्हा विज्ञानाच्या काळामध्ये जेव्हा विचार करतो, त्यावेळेस बुद्धांनी त्यावेळेस जे सिद्धांत तयार केले त्याच्यावर आपण चिंतन करतो आता. म्हणजे त्यावेळेस बुद्ध किती टॅलेंट होते, बुद्धामध्ये किती नैतिकता होती, किती ज्ञान होतं, सायन्स. म्हणून मी बुद्धाला काय म्हणतो की जगातील पहिला वैज्ञानिक, सायंटिस्ट आहे का नाही, बरोबर आहे ना, की ज्यांनी विज्ञान त्यावेळेस शोध लावला विज्ञानाचा. ज्यावेळेस लोकांना माहिती नव्हतं त्यावेळेस त्यांनी शोध लावला. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की बुद्ध लिहितात की घटना घडते किंवा परिणाम घडतो त्यावेळेस प्रत्येक घटनाला कारण असते, प्रत्येक परिणाम निघतो त्याला कारण असते. परिणाम आहे त्याच्या पाठीमागे हेतू असतो, घटना असते त्याच्या पाठीमागे कारण असते, हे असतेच. आणि आपल्याला सतर्क राहायचं आहे. आपण जे क्लास घेत आहोत ते कशासाठी, आपल्याला सतर्क करायसाठी, की आपल्या हातून चुका होऊ नये आणि आपल्या परिवारामध्ये शांतता राहिली पाहिजे, आपल्या समाजामध्ये शांतता राहिली पाहिजे, आपण एकोप्याने राहिलो पाहिजे. आपला विचार अंधश्रद्धा निर्माण करण्याचा नाही आहे. आपला विचार तुम्हाला खूप पाप पुण्याच्या याच्यात न्यायचं नाही आहे. आपला विचार आहे की तुमचा परिवार व्यवस्थित चालला पाहिजे, आपलं घर दुरुस्त झालं पाहिजे, आपला परिवार दुरुस्त झाला पाहिजे. बस आपलं एवढंच जग आहे की आपल्या परिवारापुरतं आपलं जग आहे. बाकी ते मोठे लोक पाहतील काय करायचं ते. तर म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती होणे आणि त्या गोष्टी तुम्ही मनातून घेणे, मनाला लावून घेणे. आपण वर्गामध्ये बसलो, मग भंतेजीनं शिकवलं, घरी गेल्याबरोबर विसरून गेलो, त्याच्याने फायदा होणार नाही, परिणाम होणार नाही. कारण आपल्या मनावर एवढे परिणाम झालेले आहे आतापर्यंतचे, जेवढे किती गोष्टी सांगितल्या आहे, कोणी सांगितल्या, कशा सांगितल्या, अनेक गोष्टीचा परिणाम आपल्या मनावर झालेला आहे. आणि म्हणून आपलं मेंदू, आपलं मन असं विचलित झालेलं आहे की कोणाचं ऐकायचं, काय ऐकायचं, किती ऐकायचं, तो सुद्धा आपल्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून आपण थोडक्यामध्येच मोठी थीम, मोठं तत्वज्ञान आपण सांगणार नाही, थोडक्यामध्येच समजेल इतकं सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजलं पाहिजे, त्याच्यावर आपण चिंतन केलं पाहिजे, त्याच्यावर आपण विचार केला पाहिजे. आपण सांगत आहोत तर घटना घडली किंवा परिणाम आहे मिळाला आपल्याला, तर त्याचे कारण असतात. त्याचं कारण एक तर जवळ असेल तर लवकर ओळखता येईल. ज्या घटनेचं कारण जवळ आहे, आता एखादी तिखट भाजी झाली, उदाहरण घरगुतीच घेऊ आपण, तिखट भाजी झाली तर आपण काय कारण ओळखू की आपल्या हातून तिखट जास्त झालं. आपल्या घरी मरण पावला तर त्याला आजार झाला असेल तर आपल्या लक्षात आहे की याला हा आजार झाला, त्या आजाराने तो मरण पावला, कारण ती घटना आपल्या जवळची होती, आपण त्या घटनेला पाहिलेलं असतं. परंतु एखाद्याच्या घरी चोरी झाली असेल आणि आपल्याला माहीतच नाही चोर कोण आहे, है का नाही, आपल्याला माहीतच नाही चोर कोण आहे, मग ते कारण कसं आहे, लांब आहे, आपल्याला माहीतच नाही, आपण त्याला जवळ ओळखू शकत नाही की कारण चोरी करणारा कोण आहे, कशा पद्धतीने चोरी, ते कारण मग आपल्याला शोधावं लागते. तर म्हणून जे जवळचं कारण असते
ते आपण सहज ओळखू शकतो. परंतु ज्याचं दूर असते, लांब कारण असते, जे कारण आपल्याला सहजासहजी दिसत नाही, त्यावेळेस मग मनुष्याला विचार करावा लागेल की हे कारण काय असावं. आणि जेव्हा मनुष्य बुचकळ्यात पडते, काही काही आपल्या आता इतक्यात नाही आहे ती परिस्थिती, पण काही वर्ष अगोदर परिस्थिती होती. एखाद्या स्त्रीची तब्येत चांगली नसेल राहत, या दवाखान्याकडे जात, या डॉक्टरकडे जाते, त्या डॉक्टरकडे जाते, प्रकृती तिची दुरुस्तच होत नाही. मग ती शोधते की माझी प्रकृती का दुरुस्त होत नाही, मी डॉक्टरकडे जातो, औषधी घेतो, तरी माझी प्रकृती ठीक होत नाही. अशा परिस्थितीमध्ये ती दुसऱ्या कारणाकडे मग वळते, ती की काहीतरी मग मंत्रतंत्र असेल, जादू असेल, मग त्याच्याकडे वळते. बरेच लोक वळलेले आहेत. आपल्या आपल्या पाहणीत आहे आपल्याकडे, एखाद्या गावामध्ये एखादी मुलगा मेला तर काही लोकांनी त्या बाईला मारलेलं आहे त्या गावामध्ये, की हिनं जादू केलं, मग हिच्या जादूमुळेच मुलगा मरण पावला वगैरे. अशा बऱ्याच घटना आजही घडतात. अशा प्रकारे लोकांची मानसिकता आज पण आहे, कारण त्यांना ते खरं कारण माहीतच नाही राहत, आणि मग ते चुकीच्या कारणावर मग आपला विश्वास ठेवतात की असं होऊ शकेल, आणि मग ईश्वराचीच करणी आहे, मग कोणाची जादूचीच करणी आहे. आता बाबासाहेबांच्या विरोधात इतके लोक होते बाबासाहेबांच्या काळामध्ये, आहे का नाही? बाबासाहेबांच्या विरोधात होते. जर एखाद्याला मंत्रविद्या असती, जादू करता आली असती, तर त्यांनी बाबासाहेबाला एका मंत्रविद्यामध्ये मारून टाकलं असतं. काहीतरी पोटदुखी चालू केली असती, पाय पाय काहीतरी केलं असतं मंत्रविद्यात. आता ती लोकांजवळ मारण्याची, जादूमुळे एखादी मरत असेल तर कोणाला मर्डर करण्याची काय गरज आहे? इतके लाखो पैसे द्या, मग शूटर बोलवा, मग ते शूटरनी मग, तर त्या मांत्रिकाला बोलावलं असतं, त्याचा प्रूफ नाही मिळाला, प्रूफ मिळत नव्हता ना, काही नाही, 2 लाख रुपये दिले, मंत्र मार, त्याला मारून टाक. परंतु लोकांच्या ज्या भावना आहेत, अंधश्रद्धा आहे, त्या अंधश्रद्धामुळे वेगवेगळे कारणाचा शोध लावतात. तर अशा वेळेस मग ते या घटनेचा असा अर्थ काढतात की ती घटना चमत्कारिक असली पाहिजे, ती घटना ईश्वरी असली पाहिजे, ती घटना आपोआपच असली पाहिजे. मग त्यावेळेस ते पुरोहित निर्माण होतो. मग असं आहे का? मग पुरोहित येतो, अशी पूजा करावं लागेल, तुमच्या मागे 7.5 आहे, गुरु नक्षत्र तुमच्यामध्ये आडवा आहे, तर मग मंगळ आला ना काहीतरी, मग अशी पूजा करावं लागेल, तुमच्या राशी भविष्यामध्ये असं आहे, तुमच्या नशिबात असं आहे. ते सगळे चक्रव्यूह रचून माणसाला कोंडीमध्ये पकडतात आणि माणसाला त्यामध्ये हे करतात. तर अशा वेळेस तथागत बुद्ध म्हणतात की जो मानवतावादी मनुष्य असेल तोच विचार करतो की घटना कशामुळे घडत असेल. तर त्यासाठी मग बुद्धाने एक सिद्धांत मांडला, खूप सुंदर सिद्धांत मांडला. बाबा साहब ने यह दावा किया कि कोई भी घटना ऐसी हो ही नहीं सकती जिसका मूलतः पराप्राकृतिक कारण हो. जे ही घटना जे घडलेली आहे त्याचे 2 कारण सांगितले बुद्धाने. एक मानवीय कारण, दुसरं नैसर्गिक कारण. दावा केला बुद्धाने धम्मामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही अधम्माचं प्रकरण आहे ना, बुद्धाने धम्मामध्ये अधम्माचं प्रकरण आहे ना, त्या प्रकरणामध्ये पहिलंच आहे पराप्राकृतिक मध्ये विश्वास म्हणजे अधम्म, धम्म नाही. तर हे जे बुद्धाने म्हटलं की कोणती घटना लक्षात ठेवा, कोणती घटना घडली की तुम्ही लक्षात ठेवायचं की त्या घटनेमध्ये मध्ये 2च कारण होऊ शकतात आणि नैसर्गिक. एक निसर्गामध्ये सगळंच आलं, ऊन वारा पाऊस नदी नाले जमीन जंगल सगळं निसर्ग.
नैसर्गिक मध्ये आपण निसर्गाचाच घटक आहोत. आणि एक तर मानवाची कृती असली पाहिजे, मानवी कृती किंवा नैसर्गिक नियम. नैसर्गिक नियमानुसार गोष्ट घडली असेल, ती घटना ही दोनच गोष्टीमुळे घडते. परंतु हे कोण म्हणत आहे? बुद्ध म्हणत आहे, बाबासाहेब म्हणत आहे. पण बाकी धर्माचे लोक म्हणतात का? बाकी धर्माचे लोक असं म्हणू शकत नाही. ईश्वर करता करविता ईश्वर आहे. ईश्वर जग चालवते, ईश्वरच सगळं काय करते, ईश्वराच्या हातामध्ये सगळं काही आहे. यांनी काय केलं की माणसाच्या ऐवजी त्यांनी इथं ईश्वर केलं. ईश्वरच सगळं काही आहे, परमेश्वर ईश्वर त्या लोकांच्या इतर लोकांच्या दृष्टिकोनातून. आणि जे बुद्धांनी म्हटलं की कोणती घटना ही मानवी कृतीमधून होते किंवा मग निसर्गामधून होत असते, याला खोडण्यासाठी पूर्ण जीव एक करत आहेत. ते ईश्वर मानतात बाकी, परंतु बुद्ध धर्मामध्ये कोणतीही घटना घडताना त्याचं कारण जे आहे मानवी कृती असेल किंवा निसर्गाचे नियम असतील. हे लक्षात घ्या, आपल्याला ठाम राहायचं आहे. तुम्हाला बुद्ध आणि बाबासाहेबांवर ठाम राहायचं आहे. बुद्ध आणि बाबासाहेबांच्या त्यांच्या नंतर म्हणजे त्यांच्याशिवाय, बुद्ध आणि बाबासाहेबांच्या शिवाय कोणाचे विचार ऐकायचे नाही आणि कोणाची गोष्ट ऐकायची नाही, कोणाचे सिद्धांत ऐकायचे नाही. मग भिक्षू सांगो की कोणी सांगो, तुमच्या जवळचा माणूस जरी सांगेल की हे चमत्कार आहे, असं आहे तसं आहे, तसं काहीच नाही आहे. मग म्हणतात की बुद्ध म्हणतात की बुद्धाचा विचार आहे, बुद्ध म्हणतात की कोणती घटना मानवी कृती आणि नैसर्गिक नियमानुसारच घडेल. कोणती घटना मुळात पराप्राकृतिक म्हणजे प्रकृतीच्या पलीकडे, मानवाच्या शक्तीच्या पलीकडे. मानवामध्ये शक्ती आहे, मग तो कसाही करत असतो. जसं आता पेपरमध्ये आलं, एक हात वर करून 27-28 वर्षापासून आहे, तर मानवाची कृती आहे, होऊ शकते. एखाद्याने सवय लावली, कोणी पायात चप्पल न घालून त्यांनी लहानपणापासून सवय लावली, तर भर उन्हात उभा राहू शकतो, ती मानवी कृती आहे. परंतु त्याने हात वर केला म्हणून त्याच्यामध्ये चमत्कारिक शक्ती आली असं म्हणणं हे चुकीचं आहे. तो पायात चप्पल न घालता उन्हात उभा राहते, गरम रेतीवर उभा राहते, म्हणून त्याच्यामध्ये चमत्कारिक शक्ती आली हे म्हणणं चुकीचं आहे. हे मानवी कारण होऊ शकते, त्याच्यामध्ये त्याने तेवढं प्रॅक्टिस केली, इतके वर्ष त्याने खुल्या पायाने चालला, तर त्याचे जे पाय जड हे झाले, जाड झाले, त्याने तो करू शकले. कोणी एका ठिकाणी बसून 20-50 वर्ष राहू शकते, तर ते त्याच्यामध्ये ते त्यांनी आपली प्रॅक्टिस केली, ती मानवी शक्ती आहे. परंतु बुद्ध म्हणतात की मानवी शक्तीच्या पलीकडे जे पराप्राकृतिक म्हणजे लौकिक चमत्कारिक शक्ती होऊ शकत नाही, कोणती घटना चमत्कारिक शक्तीने घडू शकत नाही. हे तीनही मुद्दे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे की तुम्ही अगदी ठाम निश्चय करायचा की कोणती घटना घडली तर एक तर शोधायचा असेल तर मानवी असेल किंवा नैसर्गिक. आता आजार होणे म्हणजे नैसर्गिक आहे. मानव कोणाला आजारी करू शकते का? नाही करू शकत. नैसर्गिक घटना आहे, आजार होणे, बिमार होणे, ताप होणे हे वगैरे. आणि काही मानवाच्या कृतीमुळे होऊ शकते, जसं एखाद्याचा मर्डर करणे, ते करणे मानव करू शकते. एखाद्याचं नुकसान करणे, मारपीट करणे, झगडा करणे हे मानवी कृती आहे. तर याच्यामुळे घटना होऊ शकतात. तर जर आपल्याला माहिती नसेल कारण, तर पोलीस याच्याकडे जातो का? पोलीस नाही. पोलीस शोधतो की हे मर्डर झाला तर माणसानेच केला पाहिजे, देवाने केला म्हणून देवाकडे जातो का तो? पोलीस डिपार्टमेंटचे लोक ते याच्यावर विश्वास नाही मानत, जरी देव मानत असतील, परंतु त्यांना माहित आहे बुद्धाचं तत्व वापरल्याशिवाय त्यांचं सायन्स चालू शकत नाही. तर ते मानवाचा शोध घेतील की हा मर्डर मानवानेच केला, हे त्यांनी ठाम आहे. तसंच आपण
कोणतीही घटना घडली तर मानवी कृती असेल हे आपण ठाम असलं पाहिजे. आणि मी पराप्रतीक म्हणजे निसर्गाच्या पलीकडे, मानवाच्या पलीकडे कोणतंही घटना घडते त्याला कारण राहू शकत नाही. म्हणजे हे कारणच होऊ शकत नाही. चमत्कारिक अलौकिक हे कारणच होऊ शकत नाही. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता याने काय केलं माहित आहे का, याच्यावर जास्त भर दिला आणि याला जोड काय दिली, मानवाची कृती, मानवी कृती. मनुष्य आपल्या कृतीने ईश्वराला प्रोजेक्ट करत आहे. मनुष्य आपल्या कृतीने चमत्कारिक गोष्टी घडवत आहे. पुजारी आपल्या कृतीने, पुजारी कोण सांगतं, हे पुजारी सांगते का नाही की अरे ईश्वरानं असं केलं. आपण कोणावर माणसावर विश्वास ठेवतो की असं असं झालं असेल. आता करुणी त्यावेळेस आपलं काय केलं की ईश्वर आहे, ईश्वर मग ते करुणावर मात करू शकतो असा प्रयत्न केला. तर हे नेहमी लोकांना भ्रमामध्ये टाकण्यासाठी मध्ये ईश्वर आणतात, चमत्कारिक आणतात आणि माणसाला गुलामीमध्ये ठेवतात आणि त्याचं शोषण करतात. म्हणून आपण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की दोनच कारण आहे, मनुष्य आणि निसर्गाचे कारण, याच्यामुळेच घटना घडत असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि